हॅलो डिअर फ्रेंड, कसे आहात तुम्ही भावी अधिकाऱ्यांनो? आय होप यू आर डुईंग वेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एस कशा पद्धतीने आपण पूर्ण करणार आहे. तर करंट अफेअरची जी की सिरीज आपली चालू आहे, सिम्प्लिफाईड एअर बुक वन ऑफ द बेस्ट बुक आहे करंट अफेअरसाठी. आणि त्या सिरीजला तुमचा जे काही प्रतिसाद मिळत आहे, तुमचा सपोर्ट मिळत आहे, असाच सपोर्ट जी एस या सिरीजबद्दल राहू द्या. आता जी एसमध्ये मी वेगळं काय सांगणार आहे असं काही मित्रांना वाटणार आहे. बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नवीन आहेत, जे एम पी एस सीमध्ये आत्ता नुकतीच एंट्री करत आहेत, एंट्री केली असेल आणि ज्यांनी 2 ते 3 अटेम्प्ट दिले असेल तरी पण थोडासा काही फारसा फरक पडला नसेल. तर त्यासाठी आहे मित्रांनो. आणि कशासाठी? जेव्हा तुम्ही एम पी एस सी करत असाल, जे कोणतं काही क्षेत्र तुम्ही निवडत असाल, त्या क्षेत्राबद्दल ज्यांना काही माहिती आहे त्यांचा अनुभव घेणं आवश्यक असते. तर असं तुम्ही तुमच्या मित्राकडून पण तुम्ही एम पी एस सीबद्दल थोडंसं ऐकलं असेल की अशा पद्धतीने आपल्याला करावं लागते. तर हेच सांगायचं आहे मला की माझे 2 शब्द तरी तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकावे. मी तुम्हाला आधीच सॉरी म्हणत आहे की तुमचा महत्त्वाचा वेळ मला 10 ते 15 मिनिट द्यावा. आज आपण ही सिरीज चालू करण्याआधी थोडंफार मी नवीन काय आहे नेमकं मी काय घेणार आहे असं वाटणार आहे तुम्हाला जी एसमध्ये. तर नवीन असं काहीच घेणार नाही मित्रांनो. मला माहीत आहे काहींनी तुम्ही पेड क्लास केला असेल, पेड क्लास जॉईन केला असेल. तर पेड क्लासमध्ये काय करावं लागते तुम्हाला? जे डिजिटल स्वरूपात तुम्हाला लेक्चर मिळते ते लेक्चर तुम्ही करता आणि ते लेक्चरच्या नोट्स पण तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात मिळतात, ते पण तुम्हालाच वाचन करावं लागते. कुठेही जरी तुम्ही काही गेले, कोणत्याही तुम्ही ग्रहावर गेले तरी एम पी एस सी करायची असेल तर तुम्हाला सर्वच एफर्ट तुम्हाला स्वतः घ्यावं लागतात. मग त्यासाठी मग काय करायचं? आता ज्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांनी जे काय आहेत, ज्यांनी क्लास केले नाही, ते पण काही फर्स्ट अटेम्प्टमध्येच एम पी एस सी क्लिअर करून पोस्ट मिळवून घेतलेले आहेत त्यांनी. मग हे नेमकं मग वेगळं कसं काय? तर त्यांनी फक्त एवढं लक्षात घेतलं की आपल्याला नेमकं ही एम पी एस सीचे जे काही पॅटर्न आहे ते ओळखला आणि ते ओळखल्यानंतर त्यांना कळलं की कुठेतरी आपण एम पी एस सीला अशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे. मग हे तुम्हाला कधी कळणार? जेव्हा तुम्ही पी वाय क्यू ॲनालिसिस करणार. बघा आता हे पी वाय क्यूची भानगड काय आहे नेमकं. बघा, नवीन असताना असं माझे जे की 21-22चे अटेम्प्ट जे आहेत ते आधी आपण असे फ्रीली आपण देतो, जसं काही देवाला दिल्यासारखे आपण जाऊ पहिल्या वेळेत देऊन पाहू. तर असं होत नाही मित्रांनो. पण पहिल्यांदा अशाच पद्धतीने अटेम्प्ट जातात आणि मग आपण कसं वाटते की पी वाय क्यू, मला पण नवीन असं वाटायचं की पी वाय क्यू ॲनालिसिस नेमकं काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे पुन्हा थोडी येणार आहेत, जे विचारले आहेत ते येत नाहीत मित्रांनो. पण 2-3 क्वेश्चन तुम्हाला रिपीट होताना दिसतात आणि 1-2 मार्काची जी काही किंमत आहे ती आता मला माहीत आहे काय आहे ते. माझा 2022चा 50 पॉईंटनं रिझल्ट गेला आणि 2023मध्ये मी मेन्स एक्झाम दिली. तर मला माहीत आहे नेमकं काय. मग कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने जी एस कव्हर करायचं आत्ता, कारण की ही एक्झाम पुढे गेलेली आहे आपली आणि ही एक्झामला आपल्याला वेळ मिळालेला आहे. जवळपास आता जर बघितलं तर 40 to 45 डेज तुम्हाला सफिशियंट आहे जी एस पूर्णतः कव्हर करण्यासाठी. आणि करंट अफेअर्सचं जे काय आहे सिरीज ते आपली होल तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्ही याआधी काही वाचलं नसेल तरी पण 40 दिवसामध्ये ऑल ओव्हर जी एस आपण कंप्लीट करू शकतो. मग आता नेमकं काय करायचं की जी एस कशा पद्धतीने तयार करायचा? जी एस जर बघितलं तर जी एस हे वन डे एक्झाम असो, तुमची एम पी एस सी असो आणि तुमची जी काही राज्यसेवा असो, या राज्यसेवा प्रीसाठी फक्त. आता मेन्स तर डिस्क्रिप्टिव्ह झाली, तर राज्यसेवा प्रीसाठी, कंबाईनसाठी आणि वन डे एक्झामसाठी जी एस जर कव्हर करायचं असेल तर तुम्हाला फॅक्ट्सवर खूप महत्त्वपूर्ण कार्य करावं लागेल. फॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला फॅक्टवरच डिपेंड राहावं लागेल आणि त्या फॅक्ट तुम्ही ट्रिकच्या स्वरूपात पाठ करा. कशा पद्धतीने ते आपण या जी एसच्या लेक्चरमध्ये सर्व काही माझ्या थ्रू जेवढे काही ट्रिक्स मी पद्धतीने केलेले आहेत ते आपण करणार आहोत. कारण की महाराष्ट्राच्या संदर्भात एक्झाम आहे आपली, तर महाराष्ट्राचंच महत्त्वपूर्ण असते आणि त्यासोबत भारताचा पण आपण भूगोल घेणार आहे. मग हे जे भूगोल विषय आहे या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम हे भूगोल विषयाबद्दल कधीही फसवणार नाही. कारण की जेवढं काही तुम्ही या भूगोल विषयामध्ये इनपुट देसाल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतो. हे एक विषय झाला. दुसरा विषय करंट अफेअर. करंट अफेअरला जेवढं काही तुम्ही इनपुट देसाल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतो. बाकी विषय जर म्हटलं तर म्हणजे जसं की इकॉनॉमिक्सला जी एसचा पार्ट करंट अफेअरमध्ये थोडंसं इन्क्लूड करून विचारले जाते. आणि पॉलिटिक्सचं मग खूपच भारी आहे. वाचायला खूप सारं सोपं, पण जेव्हा प्रश्न येतात ना तर खूप हँग होते डोकं.
तरी ते आयोगाला ते प्रश्न फिरवता येतात त्या सब्जेक्टमध्ये. पण या सब्जेक्टमध्ये थोडंसं फॅक्ट येतात, ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी ते बदलणार नाही. ते तुम्ही एकदाच पाठ केला तर तुमचं पुन्हा ऑल ओव्हर कव्हर होऊन जाते. तर मग ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण आता या लेक्चर सिरीजमध्येच बघणार आहे. मग तर 10 ते 15 मिनिट मी याच्यासाठी मागितले तुमचे, कारण की आता मी थोडंसं वेगळं कशा पद्धतीने GS पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ते सांगणार आहे. आता 2021-22ची अटेम्प्ट गेली, प्री निघाली नाही, म्हणजेच मार्क काही गेन व्हायचे नाही. आणि 2021-22मध्ये जर आपण जे काही प्री दिलेले आहेत भरपूर सारा वेळ दिला, दिवसभर अभ्यास करूनही मार्क गेन नाही झाले. मग 2023मध्ये मग कुठेतरी जॉब करायचं होतं आपल्याला. तर जॉब केला ऑफलाईन, म्हणजेच जे काही लेक्चर घ्यायचो, पोलीस भरती क्लास घ्यायचो. तर त्या पद्धतीने घरी यायला जवळपास 1 ते 1:30 मॉर्निंग असायचं. तर 1 ते 1:30 वाजायचं आणि 2 वाजतापासून थोडंसं फ्री होऊन अभ्यासाला बसायचं. मग असं कमी वेळेमध्ये राहिलेले 20 ते 25 दिवस मग काय केलं, तर मग कुठेतरी PYQ म्हणत होते. तर मग PYQसाठी मी एक बेस्ट ॲनालिसिस बुक बघितलं आणि खूप ऐकलं होतं. तर ते बघितलं की PYQ आपण आता बघायचेच. मग PYQ बघता बघता मला सांगा, PYQ आयोगाचं ट्रेंड आहे. जिथून प्रश्न आयोग विचारतो तिथेच प्रश्न विचारतो आणि त्याच्या आजूबाजूचाच प्रश्न विचारतो. म्हणून या बुक्समध्ये जर बघितलं, आता या बुक्सचं मी तुम्हाला लास्टला नाव सांगणारच आहे. तर या बुक्समध्ये हे तुम्हाला माहीत पण असेल, तुम्हाला पेजवरून दिसत पण असेल की मी काही कोणत्या बुकची पब्लिसिटी करत नाही आणि कोणाचंच काही पब्लिसिटी करायचं नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे आणि एक छोट्या भावासारखा म्हटलं तरी तुम्ही माझं ऐकलं तर चालेल. आणि एकदा तुम्ही ऐकून जा मित्रांनो, म्हणजेच कसं की मी कधीच तुमचं वेळेचं नुकसान करणार नाही आणि तुमच्या भविष्यासोबत खेळणार नाही. मी जे काही माझे सबस्क्रायबर हे ते वाढायचं आणि व्ह्यूज वाढायचं काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, फक्त ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी ज्यांना लेक्चर पुण्यामधील जे काही ऑनलाईन लेक्चर जे काही फीज आहे ते अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. बाकी ज्यांना वाटत आहे की आपण पेडमध्ये सर्व काही करू शकतो हे ते, तर सिम्पली स्किप करून गेले तरी चालेल तुम्ही, आणि डिसलाईक तरी करून जा, तर कळेल मला. आणि जे काही माझे मित्र आहेत ते होतकरू आहे, त्यांना वाटते की आपल्याला खरोखर क्लास न करताही आपण पोस्ट काढू शकतो, त्यांनी फक्त ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर आता आपण जर बघितलं तर भौगोलिक क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे जास्त आहे असं विचारलेला आहे प्रश्न. तर राजस्थानमध्ये हे सगळ्यांना माहीत आहे. मग आता इथे तुम्हाला PYQ हे ग्रुप C मध्ये 2022मध्ये विचारला. मग या बुक्समध्ये नेमकं काय दिलं, या भौगोलिक क्षेत्रफळाच्या संदर्भात जे काही तुमचे राज्य असेल, तुमचे जे काही सर्वात कमी क्षेत्रफळाचे असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत देश असेल, हे सर्व ऑल ओव्हर डाटा एक्सप्लेनेशन स्पष्टीकरणमध्ये दिलेलं आहे. आता बघा, आयोगाने जर आज तुम्हाला क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्य विचारलं तर उद्या केंद्रशासित प्रदेश पण विचारू शकतो, मोठा किंवा लहान. आणि त्यानंतर जर बघितलं तर कधी जर सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा आहे हे तुम्हाला माहीत असेल, पण त्यात 84 किलोमीटर पण विचारू शकतो, हे पण बुकमध्ये दिलेलं आहे. हे आप्पा हातनुरे सरांचं बुक आहे. यांनी जाणलं आहे की कशा पद्धतीने MPSCला टॅकल करायचं. आजचा प्रेझेंट सिनेरिओ MPSCचा 2014-15च्या क्वेश्चन पेपर जर बघितले ना, आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितले तर जमीन आसमानचा फरक आहे. जसे तुम्हाला प्रश्न बघायला 15च्या आधी बघायला मिळत होते बुक्समध्ये सरळ, ते आज बघत नाही. ट्रेंड चेंज झालेला आहे मित्रांनो. लॉजिकल बेसवर प्रश्न येतात राज्यसेवा प्रीमध्ये आणि फॅक्ट बेसवर पण, आणि कंबाईन हे ओव्हरऑल पूर्ण फॅक्ट बेसवर प्रश्न बघायला मिळतात. म्हणून फॅक्ट काहीही करून आपण लेक्चरमध्ये आपण आपल्या पद्धतीने जेवढ्या काही होतात या भूगोल या सब्जेक्टमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. असंच काही वेगळ्या पद्धतीचे आपण GS पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. एकदा विश्वास माझ्यावर तरी ठेवा. आणि ही सिरीज GSची जशी करंट अफेअर सिरीजला सपोर्ट केला तुम्ही, तशाच पद्धतीने GS सिरीजला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे मित्रांनो. तर आपण कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण GS पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि यामध्ये मला एकच सांगायचं होतं, आता तुम्ही जर बघितलं तर काही पेड क्लास घेतले असेल तर पेड क्लास पण करा तुम्ही. पण मला असं वाटतं की तुम्ही पेड क्लाससाठी जर केले असेल, तुमचे त्यांचे काही नोट्स जे मिळाले असेल, जर त्या नोट्स तुम्हाला जास्तीत जास्त बल्की वाटत असेल तर त्या स्किप करा. आणि ह्या पद्धतीचे जे काही स्पष्टीकरणाचं एक हातनुरे सरांचं बुक आहे ते तुम्ही परचेस करा. ते बुक तुम्ही वारंवार वाचा. त्या बुकच्या व्यतिरिक्त काही वाचू नका. तुमची आरामात कंबाईनची पोस्ट तुमच्या हातात येणार आहे. फक्त विश्वास ठेवा ते, कारण की माझ्या अनुभवावरून सांगत आहे. 2023ची अटेम्प्ट. मग मी काय केलं, PYQ बुक आणलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि त्यामधील जे काही गोष्टी आहेत ते बऱ्यापैकी मी फॅक्ट जे आहेत जे आपल्याला येऊ शकते या बुकवरूनच कळते आपल्याला, तर तिथे मी अंडरलाईन करून ते वेगळ्या पद्धतीने ट्रिकच्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला आणि पाठ केल्या. ह्याच पद्धतीने ट्रिकच्या स्वरूपात आपण या लेक्चरमध्ये पण घेणार आहे. आणि हे भूगोल विषय आणि इतर सब्जेक्ट आहे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि या अटेम्प्टच्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने या बुक्सला रेफर केलं आणि वेगळ्या पद्धतीने या बुक्समधून सर्व काही GS पाठ करण्याचा
प्रयत्न केला आणि तेव्हा कुठंतरी GSमध्ये आपल्याला मार्क चांगले मिळाले आणि एक्झाम निघाली आणि मेन्स पण 2023ची दिली. मग या पद्धतीने मी काहीतरी असं केलं म्हणून अशा पद्धतीने वेगळं काही घडलं म्हणून कुठेतरी आपण वेगळं केलं या एक्झामच्या दृष्टिकोनाने तर कुठेतरी वेगळा रिझल्ट येईलच मित्रांनो. आणि आय होप तुम्हाला सांगत आहो की रेफरन्स बुक तुम्हाला MPSC कंबाईन एक्झामसाठी राज्यसेवा प्रीसाठी रेफरन्स बुक मोठे लक्ष्मीकांत सारखे यांचे हे बुक वाचू नका. तुम्हाला सब्जेक्टवर PhD करायची का नाही, सरळ आहे मित्रांनो. कशाला PhD करायची, जे आहे जे परीक्षेमध्ये विचारलं त्या गोष्टीच्या आजूबाजूलाच फिरा. उगच कुठंतरी बाहेर भरकडू नका. बस एवढंच करा. पेड क्लास घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता रे, तुमच्याजवळ पैसे असेल तुम्ही घेऊ शकता. पण मी असं म्हणत नाही की पेड क्लास घेतल्यामुळेच तुम्ही पास होसाल, असं नाही. पेड क्लास न घेता पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्री निघालेली आहे मुलांची. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगत आहे, प्री क्रॅक करायची असेल तर PYQ ॲनालिसिस बुक घ्या, स्पष्टीकरण त्याच्या आजूबाजूचं पाठांतर करा. बाकी इतरत्र काहीच करू नका. विश्वास ठेवा. 100 नाही तर 200% गॅरंटी देतो तुमची प्री एकाच बुकवर निघणार आहे. कंबाईनची असो या राज्यसेवा प्री असो हे आणि इतर सरळ सेवा एक्झाम असो. GSसाठी 1 and 1 ओनली बुक स्पष्टीकरणासहित आप्पा हातनुरे सरांचं बुक आहे. मी पब्लिसिटी करणार नाही. इतर तुमच्याजवळ जर एक्सप्लेनेशन स्पष्टीकरणाचं बुक असेल वेल अँड गुड, ते पण तुम्ही करायचं झालं तर मग आता अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. तुम्ही दिलेला वेळ हे खूप अतिशय महत्त्वपूर्ण होता. थँक्स फॉर लिसनिंग टू मी. तर बघा मित्रांनो, तर माझं म्हणणं आहे की डू नॉट अंडर एस्टिमेट MPSC ॲज अ स्मॉल थिंग. सो यू कॅन इझिली टॅकल दिस एक्झाम बाय अ राईट डायरेक्शन. सो आय होप तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ह्या सिरीजला आपण कंटिन्यू करूया. तर ही सिरीज पूर्ण कंटिन्यू करण्यासाठी तुमच्या कमेंट होत करू मुलांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट असायला हव्या की आपण हे सिरीज करायला पाहिजे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद कळवा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस करून तुम्ही सिम्पली केलं तरी चालेल. तर ही सिरीज अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आणि मी काही तुम्हाला या लेक्चरमध्ये पूर्ण काही लेक्चर दिलं नाही, तर असं समजू नका. फक्त मला यामध्ये तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं काहीतरी वेगळं. बस यासाठीच मी 10 ते 15 मिनिट तुमचे घेतले. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या सिरीजसोबत. तर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर अपलोड केला मी व्हिडिओ तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकनला प्रेस करा, पण तुम्हाला नोटिफिकेशन इझिली मिळेल.